अरे देवा, काय ग, काय झालं? कुठे निघालीस? ते मुंबईत असताना झोपायच्या आधी नळ बंद करायची सवय होती ना, आता अचानक आठवलं. खुळी ग खुळी, काय अवस्था करून घेतली पोरीनं. तिकडं होती तर सुखात होती, पण इकडं मन काय रमेना तिचं. चार पैसे कमवत होती, पण आता घरात येऊन पडली. तर कोण पोरगा तयार होणार हिच्याशी लग्न करायला? आता आम्हालाच पोसावं लागणार. एक तर घरात पैसा पण नाही. सासूबाई, घरात कितीही कमी पैसे येत असले तरी तुमची उपासमार होत नाहीये ना. मग तोंडातून एक शब्दही काढू नका. हा, कावेरी कुठेही जाणार नाही, ती इथेच राहणार. आणि सगळ्यांना सांगतोय, आजपासून हा विषय घरात बंद. असं समजा, कावेरी कुठेही गेलेली नव्हती, ती इथेच होती, इथेच आहे आणि इथेच राहणार आहे. आजपासून या घरात मुंबई रत्नमाला मोहिते आणि राजवर्धन मोहिते ही नावही नको आहेत मला. माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा विषय कायमचा संपला. काकीला बरं नसताना तरी तू तिच्या बरोबर थांबायला हवं होतस राज. तुम्ही सगळे असताना राजवर्धन मोहितेची काय गरज आहे? आणि आईला तुम्ही सगळे हवे. नाही, असं काही नाहीये राज, तुला कळत का नाहीये? काही बोलू नको, काही बोलू नकोस. कोणालाही डिफेंड करू नको आणि आईला तर अजिबात करू नकोस. देवाने येऊन जरी आईला डिफेंड केलं ना, तरी माझं मत बदलणार नाही. तिच्या एका चुकीच्या डिसिजनमुळे खूप खूप मोठं नुकसान झालंय माझं. तिला नाही कळणार, तुम्हालाही नाही कळणार. हे बघ, उगाच तुला काहीतरी बोलेन आणि प्लीज राज, जाय अरे तू. आदित्य, गेट लॉस्ट. ओके. आदित्य, फक्त एक सांगतो, यापुढे मी आईशी कसा वागेन त्याचं तिला किती वाईट वाटेल मला माहित नाही. पण एक कर, कायम आईसोबत राहा. तिला काय हवं असेल तर कायम तिच्या हाकेला धावून जा. मी जाईन की नाही मला माहित नाही. हो म्हणून तेवढं कर माझ्यासाठी.
राज, तुझं ना मला काहीच कळत नाही. एकदा म्हणतोस की तू याच्यात पडू नकोस, आणि आता हे असं स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोडून मोकळा होतोस. राज, आता तू आहेस नाही, मग तूच का नाही करत हे सगळं काकीसाठी? नाही, मी नाहीये. सो बी देअर विथ मॉम. राजा, सगळ्याहून एक गोष्ट नक्की कळते मला, तू काकीवर कितीही रुसला असशील ना, तरी तुझ्या मनात तिच्याविषयी खूप काळजी आहे. काकून मग कारण काकू असं म्हणतात, कावेरी असं म्हणते की समोरचा कितीही वाईट वागला तरी आपण त्याला जपलं पाहिजे. काकी, सूप आणले तुमच्यासाठी. बरं केलंस सानिया. वहिनी, तुम्ही आता आराम करा आणि इतकं नका मनाला लावून घेऊ वहिनी. आम्ही आहोत तुमच्या सोबत, हो ना? हो काकी, आधी सूप पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. आणि ऑफिसला काही दिवस नाही गेलात तरी चालेल, आदित्य सांभाळेल सगळं. हो तर आदित्य आहे ना, तो बघेल वहिनी. मला असं वाटतंय तुम्ही ना आधी आराम करा, बऱ्या व्हा आणि मगच घराबाहेर पडा. हा, आधी ठणठणीत बऱ्या व्हा बघू, आणि मग करा जेवढं काम करायचंय तेवढं. हो ना. काय वहिनी, माहिती आहे की बाहेरच्या चहाला तुमची गरज आहे, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा थोडा आराम करायची गरज आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. जा आता तुम्ही दोघी, मला बरं वाटतंय, मी ठीक आहे. जा जा दोघी जा, वहिनींना आराम करून घ्या. जा. बरं वहिनी, मी बाहेरच आहे, काय लागलं तर मला सांगा. हं?
हॅलो, हॅलो, नमस्कार. मी रत्नमाला मोहिते बोलतेय. कोण रत्नमाला मोहिते? आम्ही असं कुणालाही ओळखत नाही. मला कावेरीशी बोलायचंय. आहे का तिकडे ती? आहे ना, कावेरी आहे, पण ती सुद्धा तुम्हाला ओळखत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला फोन करायची काहीही गरज नाहीये. आमच्यासाठी तुम्ही मेलाय आणि कावेरी सुद्धा तुमच्यासाठी मेली आहे असंच समजा. त्यामुळे यापुढे या फोनवर फोन करायचा नाही, कळलं? चांगलं चाललंय तुमचं. एकतरी ना इथे एसी नाही, मला गरम होतोय, झोप लागत नाहीये त्यामुळे. झोपा आता इथे. या खाटेवर प्लीज प्लीज मला आत घेऊन चला, प्लीज आत घेऊन चला. चला तुम्ही ऐका ना, तुम्ही अंगाई का ना, मी झोपतो. झोपा मग लगेच. हा चला. सावकाश 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 काकू, सावकाश. ताई, झोपत नाहीयेस? झोप नाही येते. तू पण जागीच आहेस अजून. जा झोप जा. मी झोपेन ग ताई, पण मला माहितीये तुला का झोप येत नाहीये. हा घे तुझा मोबाईल, मी फोन कर त्यांना. माझा फोन तुझ्याकडे कसा काय आला? तू घे ना, फोन कर. पण तात्या. ताई लाव ग. हे बघ, असंही तात्या तुला दिवसा काही फोन करू देणार नाही, त्यामुळे आत्ता लाव. फोन स्विच ऑन कर आणि फोन करून बोलून घे त्यांच्याशी. घे. नको ताई, असं काय करतेस? हे बघ, चांगला चान्स सोडू नकोस हा असा. बोल ना त्यांच्याशी. हो ग गौरी. ताई, मी म्हणते ना, फोन कर आणि बोल ना त्यांच्याशी. तुझं प्रेम आहे ना त्यांच्यावर. काय? मी असं कधी म्हणाले की माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून? असं काहीही नाहीये. हे बघ, हे तू मला सांगूच नकोस हा. तुझा हा पडलेला चेहराच सांगतोय की तू प्रेमात आहेस. ताई, हा असाच चेहरा घेऊन माझ्या कॉलेजला ना 4-5 मुलं तरी रोज ब्रेकअप झालेली फिरत असतात. त्यामुळे मला सगळं माहितीये, मला सगळं कळतं. असं काही नाहीये गौरी. विषय असा आहे की प्रेमाच्या अलीकडे सुद्धा एक नातं असतं. ते नातं कायम आयुष्यात असावं, आयुष्यभर टिकावं असं वाटत असतं. माझं आणि राजवर्धन सरांचं नातं असंच आहे.
ते असं तुटू नये असं वाटतं. माझं आणि राजवर्धन सरांचं नातं सुद्धा असंच आहे. ते असं तुटू नये असं वाटतं. बरं तसं तर तसं मग, पण कर ना एकदा फोन. नको, तात्यांच्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही. ज्या दिवशी तात्या स्वतः माझ्या हातात फोन देतील आणि मला म्हणतील फोन कर, तेव्हाच मी फोन करेन. अगं पण ताई, दोन्ही गोष्टी एकत्र कशा जमतील मग? तुला त्यांच्याशी बोलल्याशिवाय करमतही नाहीये आणि तुला तात्यांचं मनही दुखवायचं नाहीये. आता काय करायचं? वाट बघायची, तात्यांचा राग निवळण्याची. बर ठीक आहे, बसा मग वाट बघत. ए ताई, तू एक काम कर ना, तू पत्र लिही ना. पत्र? हो पत्र, बेस्ट आयडिया आहे. हे बघ, तात्यांनी तुला फोन करायला मनाई केलीये, पत्र लिहायला नाही ना. आणि त्या राजवर्धन सरांना तुझ्या मनात आत्ता काय चालू आहे हे कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे तू पत्र लिही, म्हणजे त्यांना कळेल. ठरलं, उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम हे करायचं. तू पत्र लिही, मी पोस्ट करते. स्पीड पोस्ट करते हवं तर, किंवा प्रायव्हेट कुरिअरने पाठवते, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल. पण तू उद्या पत्र लिहायचं म्हणजे लिहायचंच. वहिनी, अहो तिथे काय करताय तुम्ही? माझं सगळं करून झालंय. मी मस्तपैकी साजूक तुपातला शिरा सुद्धा केलाय. या ना इथे. वहिनी, तुम्ही ना आता तुमची तब्येत सांभाळा आणि कसली काळजी करू नका. मी आहे ना घर सांभाळायला. अरे राज, आलास तू? ये, हे बघ मी साजूक तुपातला शिरा केला आहे, खा. आणि सानियाने ना मस्त रेस्टॉरंट स्टाईल पोहे केलेत. हे घे, खाऊन बघ, आवडेल तुला. फालतू झालाय. तुझ्या हाताला आईच्या नखाचीही सर येणार. मी करू का तुझ्यासाठी राज? अजिबात नको. तुझ्या हातचं काही गोडच लागणार नाही. आपला काही संबंधच नाही ना आता. राज, अरे तू काय बोलतोय? तुला म्हंटल होतं ना, मी आता असाच वागणार. सहन होत असेल तर बघ, नाहीतर सवय करून घे. याला जास्त चव आहे. बघ जमलं तर. राज, असा काय हा? या परक्या कावेरीसाठी स्वतःच्या आईशी असं वागतोय. हे जरा अतीच झालं. कावेरी जरी परकी असली ना, तरी तुमच्यापेक्षा माणूस म्हणून खूप मोठी आहे ती. कावेरी सारख्या मुलीला समजून घ्यायला तुमच्यासारख्या माणसांना कैक जन्म घ्यावे लागतील.